पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या घरी गणपती गौरीचे आगमन। दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या घरी गणपतीचे आगमन झाले। त्यानंतर 5 दिवसांनी गौरीचे आगमन झाले। भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या यावेळी आप्त मित्र परिवार हे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्यामुळे घरात भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले। तसेच 9 पिढ्यांपासून गणपती बसवण्याची परंपरा त्यांच्या घरी सुरू असून त्याबरोबर गौरी सुद्धा येतात। जिथे बदली होईल तिथे ते गणपतीची स्थापना करतात। सर्वांचे दुःख कष्ट नाहीसे करावेत, सर्वांना सुखी ठेवावे, सुरक्षित ठेवावे। सायबर गुन्ह्यांमुळे जे लोकांना त्रास होतोय तो कमी व्हावा, गुन्हेगारी कमी व्हावी अशी त्यांनी गणपतीकडे प्रार्थना केली। गजाननाय नमः। ओम लंबोदराय नमः। ओम शूर्पकर्णाय नमः। ओम विघ्नहर्ताय नमः। गौरी हर को आंगलिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहीं न जाए लागत ऊपर को। जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूर्ताधिकारी। कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी कंठस्थल मस्तक चूड़े शशि बिहारी। जय देव जय देव। प्रथमतः मी सर्वांना गणेश चतुर्थीच्या व गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देईन। जसा प्रकारे गणपती हा विघ्नहर्ता मानला जातो, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या आयुष्यातले दुःख कष्ट सर्व विघ्न जे आहे ते याच्या कृपेने नाहीसे व्हावे एक सदिच्छा देईन। आता आमच्या घरी गणपती जो आहे ते आता ही 9वी पिढी आहे जी बसवते गौरी आणि गणपती। पूर्वी गावी गणपती बसवला जायचा, काळांतराने मग जसे जसे आम्ही शहरात वगैरे वसत गेलो तसं मग जिथे आम्ही राहतो तिथे मग आपण प्रत्येक वर्षी दर साली गणपती आणि गौरी यांचं आगमन होतं आणि त्यांचं वास्तव्य आपल्याकडे कधी 5 दिवस कधी 6 दिवस गौरींच्या आगमनाच्या आधारावर राहतं। पोलीस खात्यात असताना जसे आमचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, तसंच गणपती देखील सर्वांचे दुःख आणि कष्ट जे आहे ते नाहीसे करो व आपल्या राज्याची देशाची चांगली प्रगती हो। सर्व शेतकऱ्यांचे कष्ट, सर्व कामगारांचे कष्ट, कष्टकऱ्यांचे कष्ट नाहीसे हो आणि सर्वांना सुखी आयुष्य लाभो ही एक सदिच्छा व्यक्त करतो। त्यामध्ये तसं पाहिलं तर आपलं जे घट आहे ती चांगल्या प्रमाणावर आहे। काही प्रकारचे जे सायबर क्राईम्स वाढत चाललेले आहेत त्याच्या संदर्भाने लोकांमध्ये जागरूकता होणं गरजेचं आहे आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून होत चाललेली आहे। का जसं जसं आपलं डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाढत जाणार आहे तसं तशी त्या खबरदारी ज्या घेणं गरजेचं आहे ते लोकांनी जाणून घेऊन हे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स अंगीकृत करणं गरजेचं आहे। सर्वांना गणेश जयंतीच्या गणेश चतुर्थीच्या माझ्या व माझ्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा।